मंडळी, सध्या आपल्या समोर दोन मोठे प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे आपला फोनची मेमरी भरली आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तुमचं जीमेल जे आहे ते 15 GB पूर्णपणे भरलंय. आता गुगलकडून आपल्याला 15 GB फ्री स्टोरेज मिळतं. मग त्यामध्ये तुमचे फोटोज असतात, गुगल ड्राईव्ह असतं आणि हे सगळं त्यामध्ये एकच तुम्हाला 15 GBचं तुम्हाला ती जे काही स्टोरेज आहे ते दिलेलं असतं. आता आपण बरेचसे लोक अँड्रॉइड यूज करतो, त्यामुळे आता त्यासाठी जीमेलचं लॉग इन लागतं आणि आपला एक ईमेल आय डी असतो तो पूर्णपणे या सगळ्या गोष्टींमध्ये 15 GB भरून जातो. अर्थात आयफोनमध्ये सुद्धा आपण जीमेल वापरतो, ड्राईव्ह वापरतो, तेव्हा सुद्धा हीच कंडिशन होणार आहे. पण स्पेशली अँड्रॉइडसाठी जेव्हा गुगलचं लॉग इन करतो त्यावेळेला सुद्धा ही अडचण आपल्याला बऱ्याचदा येते. आता 15 GB असलेलं स्टोरेज आता हे भरलंय तर ते रिकामं करायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या समोर असतो. मग एक फोटो डिलीट करायचे का, एक ईमेल डिलीट करायचे का, ड्राईव्हवरचं कसं डिलीट करायचं. तर थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती घेणार आहोत की तुमचं गुगलचं 15 GB स्टोरेज नको असलेला डेटा कसा डिलीट करायचा किंवा हवा असलेला डेटा कसा सिक्युअर करायचा, सगळ्या गोष्टी आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर जसं मी मगाशी म्हणालो, 15 GB डेटा हा कोणालाच पुरत नाही. अर्थात आता 15 GBच्या जर पुढे स्टोरेज हवं असेल तर तुम्हाला ते परचेस करावं लागेल. पण बऱ्याच लोकांना असं असतं की तितकी रिक्वायरमेंट नसते. मग 15 GBच पुरवायचं आहे तर ते कसं पुरवायचं आपण एकदा समजून घेऊया. खरं तर गुगलमध्ये आता जे आपल्याला 15 GB मेमरी दिलेली आहे किंवा जे स्टोरेज दिलेलं आहे, आपल्याला गुगल फोटोजला वापरायचं आहे, त्यानंतर गुगल ड्राईव्हला वापरायचं आहे आणि या सगळ्यामध्ये आणि अर्थात ईमेलसाठी सुद्धा आपल्याला याच 15 GB मधलं वापरायचं आहे. त्यामुळे ही जागा लगेच भरून जाते. वारंवार ईमेल आलेले असतात, ड्राईव्हला ऑटो बॅकअप सुरू असतो आणि फोटो आपण माहिती आहे सगळ्यांना, एक सेल्फी आपल्याला चांगला हवा असतो त्यासाठी आपण 20-25 फोटो काढलेले असतात. त्यामुळे हे सगळे 20-25 फोटो गुगल फोटोजला क्लाउडवरती अपलोड होतात आणि तेच 15 GB आपलं संपवून टाकतात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर आपण सध्या जीमेलबद्दल बोलू. जेव्हा जीमेलमधले काही मोठ्या फाईल्स आहेत त्या आपल्याला डिलीट करायच्या. आता ह्या व्हिडिओमध्ये जे जे मी तुम्हाला मार्ग सांगतोय त्या सगळ्याचे पाथ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतील, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ते कॉपी करून तुम्ही पेस्ट करू शकता आणि त्या पाथवरती जाऊ शकता. आता जीमेलमध्ये तुम्ही पहिल्यांदा जायचं आहे. जीमेलमध्ये गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये हे जे लिहिलेलं आहे ना की अटॅचमेंट लार्जर 10M खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तर ते तुम्हाला आहे तसं कॉपी पेस्ट सर्च बारमध्ये करायचं. हे केल्यानंतर 10 MB पेक्षा जे जास्त अटॅचमेंटवाले ईमेल आहे ते तुम्हाला सगळे एकत्र दिसतील. तुमचं काम याने सोपं होईल. म्हणजे आता काही काही ईमेलला कसं असतं, जास्त जागा घेतलेली नसते, काही केबीमध्ये असते. पण 10 MBच्या वरचे जे आहेत, आपण बऱ्याचदा फोटो पाठवलेले असतात किंवा काही डॉक्युमेंट्स PDF पाठवलेले असतात, तर या सगळ्यासाठी 10 MBच्या वरचं जे आहे ते सगळं तुम्हाला एक सलग दिसेल आणि ते तुम्ही नको आहे ते सिलेक्ट करून तुम्ही डिलीट करू शकता. हे झालं जीमेलबद्दल. परत अनेक यामध्ये तुम्हाला जुन्या वापरात नसलेल्या फाईल सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, ते तुम्ही यातून काढून टाकू शकता. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं डिलीट केल्यानंतर तुम्हाला ट्रॅशमध्ये पण जायचं आहे आणि ट्रॅशमधनं सुद्धा डिलीट करायचं आहे. हे मी तुम्हाला वेळोवेळी याची आठवण करून देईन, कारण आपण काय करतो, डिलीट केल्यानंतर आपण विसरून जातो. पण ट्रॅशमधली मेमरी क्लिअर केल्याशिवाय तुमचं जीमेल फ्री होणार नाहीये, हे लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गुगल ड्राईव्हचा. गुगल ड्राईव्ह तर इतकं दुर्लक्षित आहे, म्हणजे काही लोक खूप त्याचा चांगला वापर करतात पण गुगल ड्राईव्ह बरीच लोक वापरत नाहीत. पण ह्यामध्येच आपली खूप सारी जे स्टोरेज आहे ना, जी मेमरी ती खाल्लेली असते. बऱ्याच गोष्टी गुगलला बॅकअप होत असतात ड्राईव्हमध्ये. फॉर एक्झाम्पल, आपला व्हॉट्सअप जो डेटा आहे तो सगळा ड्राईव्हला अपडेट होत असतो आणि तो अपलोड होत असतो. त्यामुळे ही जी खाली लिंक आहे गुगल ड्राईव्हची ती तुम्ही कॉपी करा. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगल ड्राईव्ह ओपन होईल आणि त्या गुगल ड्राईव्हमध्ये नको असलेला डेटा तुम्ही सिलेक्ट करा आणि तो तुम्ही डिलीट करू शकता. यामध्ये सुद्धा जुन्या ज्या वापरात नाही आहेत त्या फाईल्स तुम्ही त्यामध्ये दिसतीलच तुम्हाला, त्या पण डिलीट करू शकता. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर या सगळ्या ज्या फाईल्स आहेत ते तुम्हाला ना त्या साईजनुसार दिसतील. 10 MB, 20 MB, अगदी जे काही GB मधल्या काही फाईल्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या दिसतील. तर मग तुम्हाला कुठलं डिलीट करायचं आहे हे बघणं एकदम सोपं जाईल. आणि गुगल ड्राईव्हवरचा बराचसा डेटा गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे 15 GB जे आहे ते बरंच त्यातलं फ्री होऊन जाईल. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि माझ्यासाठी पर्सनली हा पॉईंट जो आहे ना तो फार मला कठीण जातो, कारण किती फोटो डिलीट करायचे, आपल्याकडे इतके फोटो असतात आणि ते कसे डिलीट करायचे. आणि मग आपण रोज असं ठरवतो की उद्या करू, परवा करू. अजिबात हे आपल्याकडून डिलीट होत नाही आणि आपलं गुगल असंच भरत राहतं. त्यामुळे गुगल फोटोजमध्ये काय करायचं, तर जी खाली लिंक दिली आहे photos.google.com, यावर जावा. तुमचं फोटोज ओपन होतील. या फोटोजमधले तुम्हाला व्हिडिओच्या टॅबमध्ये जावा आणि व्हिडिओच्या टॅबमध्ये गेल्यानंतर सगळे व्हिडिओज दिसतील. त्यात पण तुम्हाला
दिसतील किती मोठे व्हिडिओ आहेत किंवा ते डिलीट केल्यावर किती जागा फ्री होईल. तर अशा पद्धतीने तिकडचे व्हिडिओसुद्धा जे नको आहेत ते डिलीट करू शकता तुम्ही. काय असतं माहिती आहे का, बऱ्याचदा आपण जेव्हा मी म्हटलं तुम्हाला की फोटो आपण एकासाठी 20-25 फोटो काढतो. काही व्हिडिओ ना टेम्पररी आपल्याला काढायचे असतात. काहीतरी हे बघ मी इकडे आलो हे दाखवायला आपण व्हिडिओ करतो, मात्र तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर गॅलरीत तसाच राहतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हॉट्सॲपच्या डेटाबेसमध्ये सुद्धा तो तसाच राहतो. त्यामुळे तुमची फोनची पण मेमरी भरते, गुगलची सुद्धा तुमची मेमरी भरते. या सगळ्यामध्ये ना एक चांगला मार्ग पण आहे ज्यातून तुम्ही आणखीन तुमचं स्टोरेज वाढवू शकता. मी आता जिओ का म्हटलो, कारण जिओ क्लाउड सुद्धा याबद्दल मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. पण सध्या आपण बोलूया की गुगल फोटोज कशा पद्धतीने डिलीट करतील. तर डुप्लिकेट आणि ब्लर फोटोचा सुद्धा त्यामध्ये ऑप्शन असेल. तो सिलेक्ट केल्यानंतर जे जे फोटो तुमचे ब्लर आलेत, खराब आलेत, ते सगळे तुम्हाला एकत्र दिसतील. ते तुम्ही एकत्र सिलेक्ट करून सगळे बल्कमध्ये डिलीट करू शकता, ज्याने मोठ्या प्रमाणात स्पेस निर्माण होईल. स्पेस ही तयार होणं कारण गरजेचं आहे, कारण तुम्ही जर ते 15 GB भरलं असेल ना तर बऱ्याचदा सिंक व्हायला प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे फोटोजमधनं तुम्ही डुप्लिकेट फोटोज असतील किंवा जे मोठे व्हिडिओ ते तुम्ही डिलीट करू शकता. पुढचा महत्त्व यात पण एक आठवण म्हणजे ट्रॅशमध्ये परत जावा आणि डिलीट केलेला डेटा ट्रॅशमधनं सुद्धा काढून टाका. पुन्हा एकदा मी आठवण केली. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे स्पॅम आणि बिन फोल्डर जो आहे ना जीमेलमधला, तो क्लीन करत जावा, कारण त्यामध्ये सुद्धा बराच डेटा ऑक्युपाय झालेला असतो आणि हे दोन्ही फोल्डर जेव्हा क्लिअर होतील बरीचशी तुम्हाला त्यामध्ये जागा मिळू शकते. यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा हा येतो की गुगल वन हे जे स्टोरेज मॅनेजमेंट टूल आहे तर त्याचा आपण बऱ्याचदा वापर करत नाही. तुम्ही चेक करा तुमच्या फोनमध्ये गुगल वन नावाचा हा ऑप्शन असेल. ते ॲप्लिकेशन ऑलरेडी डाउनलोडेड असतं ते, त्यामुळे ते तुमच्याकडे असेल. आयफोनवाल्यांकडे नसेल तर ते डाउनलोड करू शकतात. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये जावा. गुगल वनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठलं स्टोरेज कोणी कसं वापरले तुम्हाला सगळं कळतं. म्हणजे समजा फोटोजने किती जागा घेतली, जीमेलने किती जागा घेतली, ड्राईव्हने किती जागा घेतली, हे सगळं तुम्हाला एकत्र दिसेल. त्यात परत तुम्ही एक गोष्टींमध्ये जाऊन नको असलेल्या गोष्टी डिलीट करू शकता. त्यामुळे गुगल वन अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठे किती स्टोरेज वापरले स्पष्टपणे दिसेल आणि तिकडनंच तुम्ही ते क्लीन सुद्धा करू शकता. आता हे ॲप्लिकेशन कोणासाठी, तर ज्यांना बरंचसं डिलीट करायचं तर सगळं तुम्हाला एकत्र एका ॲपमध्ये मिळेल. आणि जे मी मगाचे जे मार्ग सांगितले ते त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन म्हणजे फोटोजमध्ये जाऊन जीमेलमध्ये जाऊन ते इंडिव्हिज्युअल तुम्हाला डिलीट करता येतील. त्यामुळे दोन्ही मार्गाने तुम्ही हा डेटा डिलीट करू शकता नको असलेला 15 GB पैकी. आता गुगलचा जो स्टोरेज मॅनेजर आहे तर ते वापरणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे, कारण गुगल जी जागा आपल्याला दिलेली 15 GB त्यामधलाच डेटा आपल्याला पुरवून वापरायचं. ज्यांना सबस्क्राईब नाही करायचं त्यांचं पेड जे काही स्टोरेज आहे ते, तर हे जे टूल्स आहेत स्टोरेज मॅनेजरचे ते तुम्ही वापरू शकता. आता ह्या सगळ्यामध्ये ट्रॅश आहे, स्पॅम आहे किंवा बिन आहे, हे सगळं तुम्हाला हे वेळोवेळी क्लिअर करणं गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा काय करतो, नको असलेले ईमेल, काही लोकांना सवय असते ईमेल वाचून झालं डिलीट पण करतील, पण बऱ्याचदा डिलीट केलं ते बिनमध्ये राहतात. अर्थात ते काही दिवसांनी परत डिलीट होतात, डिलीट फॉर एव्हर असतं ते, पण ते तोपर्यंत तुमची जागा ऑक्युपाय करून राहतं. आता ह्या सगळ्यामध्ये जीमेल तुम्हाला 15 GBच ऑफर करत आहे, त्यामुळे या 15 GB मध्येच वापरा. पण आता बऱ्याच असं होतं की इतके सारे फोटो मग ते सेव्ह करायचे कुठे. आजकाल फोनला मेमरी कार्ड पण नाही आहे, त्यामुळे ते सुद्धा लिमिटेशन आहे. तर यासाठी आणखीन एक चांगला मार्ग मला वाटतो तो म्हणजे जिओ AI क्लाउड आहे ना, तर ते 50 GB डेटा देतं. त्यामुळे तुम्ही 50 GB म्हणजे खूप आहे. गुगल फक्त 15 GB देत आहे, तुम्हाला जिओ जे आहे ते 50 GB देत आहेत आणि त्याला बरेचसे AI फीचर्स आहेत. जर तुम्हाला ह्यावरती जर व्हिडिओ बघायचा असेल जिओ क्लाउडवरती तर ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवू जर तुम्हाला हवा असेल तर. मात्र हा एक चांगला मार्ग आहे जिओ AI क्लाउड, त्यामध्ये बरेचसे AI फीचर्स सुद्धा बघायला मिळतात. अर्थात हे सगळं गुगलची 15 GB स्पेस त्यातली बऱ्यापैकी जर तुम्हाला वापरायला मिळेल तर योग्य प्रकारे त्याचं मॅनेजमेंट करा आणि इथून पुढे जे गोष्टी नको त्या वेळच्या वेळेला डिलीट सुद्धा करत राहा. हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब सुद्धा करा आणि सगळ्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बघायचा असेल कुठल्या टॉपिकवरती तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जा, आपण त्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. या व्हिडिओमध्ये इकडेच थांबतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.